नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची परीक्षेबद्दल जाणून घेणार आहोत. ती परीक्षा म्हणजे एमटीएससी. आता एमटीएससी परीक्षा म्हणजे काय, एमटीएससी परीक्षा का सुरू करण्यात आली, ही परीक्षेचे उद्दिष्ट काय असतील, अभ्यासक्रम काय, पात्रता काय काय आहे, बरोबर, अशा विविध गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तारीख साधारणतः ही परीक्षा वर्षभरामध्ये कधी होते, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, चला बघूया मग एमटीएससी परीक्षा काय असते. हे बघा, एमटीएससी म्हणजे काय ते समजून घेऊया. एमटीएससी परीक्षा, एमटीएससी या परीक्षेचा एमटीएससीचा फुल फॉर्म भावनो महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम. महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम, त्याला मराठीमध्ये म्हणणार आपण महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा. महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेला आणखी एक नाव आहे महाराष्ट्र प्रतिभा शोध परीक्षा. ठीक आहे, आता महाराष्ट्र प्रतिभा शोध परीक्षा असंही नाव आहे त्याला. आता महाराष्ट्र प्रतिभा शोध परीक्षा ही का सुरू करण्यात आली हेही बघून घेऊ आपण. ठीक आहे, हे बघा, विद्यमान शालेय अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती गुणवंत विद्यार्थ्यांना ओळखण्यास, त्यांना प्रेरित करण्यास कशी आहे, असमर्थ आहे. म्हणजे विद्यमान विद्यार्थी जे असतील शालेय जीवनामधील विद्यमान विद्यार्थी, बरोबर, त्यांचा शालेय अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती जे गुणवंत विद्यार्थी जे असतील त्यांना ओळखण्यास कशी आहे, असमर्थ आहे. बरोबर, म्हणूनच एक राष्ट्रीय आणि सामाजिक जबाबदारी म्हणून एन वाडिया कॉलेज, पुणे मधील एक कॉलेज आहे एन वाडिया कॉलेज येथील सेंटर ऑफ टॅलेंट सर्च अँड एक्सलन्सने 1992 पासून महाराष्ट्र प्रतिभा शोध परीक्षाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध हाती घेतलेला आहे. ठीक आहे, आता हे एन वाडिया कॉलेज कुठलं बाळांनो, पुणे मधलं, बरोबर. 1992 पासून ही परीक्षा सुरू झालेली आहे. आता याची उद्दिष्ट काय ते समजून घेऊया. बघा, आता याची उद्दिष्ट समजून घेऊया. एमटीएससी ची उद्दिष्ट आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेणे. पहिलं म्हणजे काय, गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेणे. मी तुम्हाला सांगितलंच, विद्यार्थ्यांना एनटीएस इयत्ता 10वी आणि भविष्यातील इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थ्यांना एनटीएस म्हणजे नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम. जशी महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम आहे तशी नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम आहे. आणि ही एनटीएस परीक्षा जी असते वाहनो इयत्ता 10वी साठी असेल, बरोबर. आणि भविष्यातील इतर जे स्पर्धा परीक्षा असतात जसे की एमपीएससी असेल, युपीएससी, जेडब्ल्यू, नीट वगैरे अशा ज्या परीक्षा असेल त्याची पूर्वतयारी म्हणून ही परीक्षा घेतली जाते. आणि ज्या विद्यार्थ्यांचा एमटीएससीचा स्कोर वगैरे चांगला असतो त्यांना एमटीएससी परीक्षा पण सोपी जाते. हे बघा, पुढचं पॉईंट बघूया आपण. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी प्रोत्साहित करणं, त्यांना सपोर्ट करणं, प्रोत्साहन देणं, हे त्याच्या मागचे उद्दिष्ट आहे. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये प्रत्येक परीक्षेत यशस्वी होण्याची इच्छा निर्माण व्हायला हवी, महत्वाकांक्षा निर्माण व्हायला हवी, त्यामुळे ही परीक्षा वगैरे घेतली जाते. ठीक आहे, निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि पारितोषिके देऊन त्यांचा सन्मान केला जातो, सन्मानित केलं जातं आणि प्रोत्साहन दिलं जातं. बरोबर, याचं उद्दिष्ट काय बाळांनो, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी काय करणं, प्रोत्साहन देणं. बरोबर, त्यांना जर लहानपणापासून त्यांच्यामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये यशस्वी होण्याची काय व्हायला पाहिजे, इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. त्यानंतर महत्वाकांक्षा वाढली पाहिजे आणि निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. बरोबर, त्यासोबत त्यांना पारितोषिके दिले जातात. बरोबर, पारितोषिके दिले जातात आणि त्यांचा सन्मान केला जातो थोडक्यात. ठीक आहे, पुढं आता या परीक्षेची पात्रता बघूया आपण. काय बघायची बाळांनो, पात्रता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल ते बघूया. चला, हे बघा, शासकीय मान्यता प्राप्त शाळांमधील इयत्ता 8वी, 9वी आणि 10वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एनटीएस परीक्षेच्या तयारीसाठी एमटीएससी परीक्षा देणे उपयुक्त ठरले आहे. बरोबर, शासकीय मान्यता प्राप्त शाळा जी असतील, गव्हर्नमेंट मान्यता, शासकीय मान्यता प्राप्त जर शाळा असेल त्या शाळेतील इयत्ता 8वी, 9वी आणि 10वी 8th, 9th and 10th ह्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एनटीएस परीक्षेच्या तयारीसाठी एमटीएससी परीक्षा देणे उपयुक्त ठरले आहे. म्हणजे जे विद्यार्थी एमटीएससी परीक्षा देत असतील त्यांच्यासाठी ही परीक्षा एकदम उपयुक्त ठरते. एमटीएससी परीक्षा कशी ठरते वाहनो, उपयुक्त ठरते. ठीक आहे, आणि ही परीक्षा फक्त 8वी, 9वी आणि 10वी साठी असते, बाकी इतर वर्गासाठी नाहीये. ठीक आहे, पुढे बहुसंख्य एमटीएससी अभ्यासक एनटीएससी परीक्षेमध्ये यशस्वी झालेले दिसतात. बरोबर, आता जे विद्यार्थी एमटीएससी ची परीक्षा जे देतात ते एनटीएस ची पण परीक्षा सहज पास होतात, सहज यश त्यांना मिळू शकतं. ठीक आहे, तथापि एनटीएस परीक्षा देण्यासाठी एमटीएसई परीक्षा देणे पुरवठ नाहीये. जर तुम्हाला एनटीएससी परीक्षा द्यायची असेल 10वीला तर एमटीएससी परीक्षा देणं पुरवठ नाही, म्हणजे एमटीएससी परीक्षा देणं अनिवार्य नसेल. ठीक आहे, एमटीएससी इयत्ता 9वी परीक्षेला बसण्यासाठी एमटीएससी इयत्ता 8वीची परीक्षा देणं गरजेचं
नाही, अनिवार्य नाही. जर तुम्हाला एमटीएससी नवीची जर परीक्षा द्यायची असेल, ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला एमटीएससी 8वीची परीक्षा देणं अनिवार्य नसेल. ठीक आहे, जर तुम्हाला 8वी 9वीची द्यायची असेल तर 8वीची एमटीएससी द्यायची गरज नाही. सेम तसंच एमटीएससी इयत्ता 10वीच्या परीक्षेत बसण्यासाठी एमटीएससी इयत्ता 8वी आणि 9वी ची परीक्षा दिलेली असणे अनिवार्य नाही. थोडक्यात हे बघा, इथं त्यांनी सांगितलं असेल, जर तुम्ही इयत्ता 9वीला असाल तर 9वीला असताना तुम्हाला 8वीची एमटीएससी परीक्षा दिलेली असेल नसेल तरी काही फरक पडणार नाहीये. हे अनिवार्य नाही, एमटीएससी परीक्षा देणं 8वीला अनिवार्य नसेल. तसंच सेम 10वीसाठी पण 8वी आणि 9वीच्या एमटीएससी परीक्षा देणं अनिवार्य नसेल. ठीक आहे, पुढे पात्रता हा टॉपिक तुम्हाला कळाला असेल. पुढे बघूया आपण बाळांनो अभ्यासक्रम. अभ्यासक्रम काय ते थोडक्यात समजून घेऊया. चला बघूया. हे बघा, अभ्यासक्रम इथे आहे ना बाळांनो. अभ्यासक्रम मध्ये तुम्हाला दोन पेपर असतात, बरोबर. एक पेपर असणार तुमचा मानसिक क्षमता चाचणी मॅट, त्यानंतर पेपर 2 असतो शैक्षणिक योग्यता चाचणी सॅट. आता मॅट आणि सॅट काय, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, बरोबर, स्कॉलिस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट असं त्याचा फुल फॉर्म, बरोबर. आता मानसिक क्षमता चाचणीमध्ये काय काय येतं बघा. याची काठीण्य पातळी जी असते बाळांनो, इयत्ता 8वीच्या वर्गासाठी, इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या, बरोबर, इयत्ता 9वी साठी, इयत्ता 8वीच्या, बरोबर, एमटीएससीच्या, इयत्ता 10वी साठीच्या, इयत्ता 9वीच्या एमटीएससीच्या मानसिक क्षमता पेपरपेक्षा किंचित जास्त असते. म्हणजे थोडक्यात काय, हे बघा, 8वी 9वी 10वी या 3 वर्गासाठी एमटीएससी परीक्षा आहे, बरोबर. आता एखादी विद्यार्थी 8वीला असताना एमटीएससीची जी परीक्षा देत असेल तर त्याला काठीण्य पातळी कशी असेल बाळांनो, तुलना दिली करून दाखवलेली तिथे. ठीक आहे, त्याची काठीण्य पातळी अशी असेल, स्कॉलरशिपची जी परीक्षा असते 7वीची त्याच्यापेक्षा थोडक्यात जास्त काय असू शकते, काठीण्य पातळी असेल इयत्ता 8वीसाठी, 8वीच्या एमटीएससी परीक्षेसाठी. सेम तसं आता 9वी साठी कसं असेल, इयत्ता 8वीची जी एमटीएससी परीक्षा असते, 8वीची एमटीएससी परीक्षेपेक्षा थोडीशी काठीण्य पातळी जास्त असेल. आणि इयत्ता 10वी साठीच्या इयत्ता 9वीच्या एमटीएससीच्या मानसिक क्षमता पेपरपेक्षा कसं असेल, जास्त. इयत्ता 10वी साठी इयत्ता 9वीचा जो एमटीएससीचा पेपर असेल त्यापेक्षा काठीण्य पातळी थोडीशी जास्त असणार आहे. ठीक आहे. पेपर 2 शैक्षणिक योग्यता चाचणी सॅट. आता इयत्ता 8वी 9वी आणि 10वी साठी संपूर्ण शैक्षणिक वर्षाकरिता संबंधित जे विषय असतात, इयत्ता साठीचा अभ्यासक्रम शाळेच्या अभ्यासक्रमानुसार असेल, बरोबर. अभ्यासक्रम काय असेल बाळांनो, जे तुम्ही 8वीचा विद्यार्थी असेल समजा, तो 8वीचा विद्यार्थी जे विषय शिकत असेल त्याच्या शालेय वर्षामध्ये तर तेच पुस्तकं वगैरे असतील, ते पाठ्यपुस्तकाचा अभ्यासक्रम वगैरे तो त्याच्या परीक्षेला येणार असेल. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षासाठी निर्धारित केलेली नियमित पाठ्यपुस्तकं वापरावी, बरोबर. म्हणजे जे तुम्हाला पाठ्यपुस्तकं असतील 8वीची, तुम्ही जर एमटीएससी परीक्षा जर देणार असाल तर तुम्हाला 8वी मध्ये जे पुस्तकं असतील, इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे, बरोबर, ह्याच पुस्तकावर तुमचा अभ्यासक्रम असेल. हाच अभ्यासक्रम, जो अभ्यासक्रम तुम्हाला वर्षभरात असेल तोच अभ्यासक्रम तुमच्या एमटीएससी परीक्षेसाठी पण असणार आहे. ठीक आहे. अशी अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करावा, बरोबर. संपूर्ण वर्षभरामध्ये जे विषय असतील तुमचे, बरोबर, त्या विषयांचा तुमचा अभ्यास कसा पाहिजे, सखोल अभ्यास पाहिजे, डीप स्टडी पाहिजे बाळांनो, बरोबर. आणि तोच अभ्यासक्रम तुम्हाला एमटीएससी परीक्षेसाठी असतो. ठीक आहे. पुढं मुलाखत जी असते बाळांनो, मुलाखतीसाठी कोणतीही विशिष्ट अभ्यासक्रम नाही. आणि मुलाखत फक्त काही कोणासाठी असते, पहिली गोष्ट 10वी साठी, फक्त 10वी साठी असणार. आणि ही जी असते 50 गुणांची. हे आता वरचे जे असतात ते पेपर वगैरे ते तुम्हाला सांगतो मी, पुढे पद्धत वगैरे बघूया आपण, बरोबर. मुलाखत ही फक्त 10वी साठी घेतली जाते, 8वी 9वी साठी मुलाखत नाहीये, बरोबर. आणि ही जी परीक्षा असते, मुलाखत जी असते बाळांनो, ती 50 गुणांची असते. किती गुणांची असते? 50 गुणांची. मुलाखतीसाठी कोणता विशिष्ट अभ्यासक्रम नसतो. शालेय विषय संदर्भात आकलन, विश्लेषण आणि उपयोजन यासारख्या क्षमता तपासल्या जातात, फक्त एवढं चेक केलं जातं, त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. या व्यतिरिक्त चालू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीचे ज्ञान असणं गरजेचं आहे, बरोबर. चालू राष्ट्रीय घडामोडी, करंट अफेअर्स वगैरे असं म्हणतो आपण, नॅशनल आणि इंटरनॅशनल, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीचे ज्ञान तुम्हाला हवं. राहण्याचे वातावरण, बरोबर. शाळेतील अभ्यासोत्तर उपक्रमातील तुमचं जो यश, छंद, खेळ इत्यादींचाही काय केला जातो, विचार केला जाईल, बरोबर. खेळामध्ये तुम्हाला एखाद्या खेळामध्ये तुमचा छंद वगैरे असेल, खेळण्यामध्ये
खेळामध्ये तुम्ही नाही का समजा राष्ट्रीय पातळीवर क्रमांक मिळवला असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो तिथे. ठीक आहे. परीक्षेची पद्धत बघूया आता आपण. ठीक आहे. आता हे जर समजलं असेल, आता परीक्षेची पद्धत बघूया थोडक्यात. बघा, परीक्षेची जी पद्धत थोडक्यात बघूया. सर्व इयत्तासाठी 2 लेखी परीक्षा असतात. किती लेखी परीक्षा असतात बाळांनो? 2 लेखी परीक्षा असतात सर्व इयत्तांसाठी, आणि त्या एकाच दिवशी असते आणि मध्ये कोणताही ब्रेक न घेता 3 तासासाठी घेतल्या जातात. हे जे 2 पेपर असतात बाळांनो, यामध्ये कुठलाही ब्रेक घेतला जात नाही. बरोबर, सलग 3 तास पेपर चालतो. ठीक आहे. 3 तासामध्ये कोणताही ब्रेक नसतो. लेखी परीक्षेतील प्रश्न कसे असतात बाळांनो? बहुपर्यायी असतात. कसे असतात? बहुपर्यायी, म्हणजे ऑप्शन असतात. ऑप्शन ए, बी, सी, डी असे असतात ना. 4 बहुपर्यायी प्रश्न असतात. बघा, 4 पर्यायी उत्तर असणार तुम्हाला. बरोबर, आणि हे उत्तर ए, बी, सी, डी अशा फॉर्मॅटमध्ये असेल. विद्यार्थ्याला योग्य उत्तर निवडायचे असते. ठीक आहे. पुढे आता पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये काय असतं ते बघून घेऊ. ठीक आहे, बघूया चला. पेपर क्रमांक 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं मानसिक क्षमता चाचणी. बरोबर, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. यामध्ये बाळांनो पूर्णपणे 100 प्रश्न असतात आणि 100 गुणांसाठी असतात. म्हणजे थोडक्यात 1 प्रश्न 1 गुणांसाठी. वेळ किती मिळतोय तुम्हाला? 90 मिनिटे. 90 मिनिटं म्हणजे किती रे बाळांनो? 1.5 तास. बरोबर, 1.5 तास तुम्हाला वेळ मिळणार आहे. ठीक आहे. आता इथे बघा, पेपर क्रमांक 2 शैक्षणिक योग्यता चाचणी, स्कॉलिस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट. विज्ञान मध्ये तुम्हाला बघा वेगवेगळे विषय असतात. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. आता यावर तुम्हाला 40 प्रश्न विचारलेले असतात 40 गुणांसाठी. 40 प्रश्न 40 गुणांसाठी. ठीक आहे. सामाजिक विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, बरोबर, हे विषय असतात आणि अर्थशास्त्र हा विषय असतो. हे सुद्धा, या विषयांवर सुद्धा तुम्हाला 40 प्रश्न विचारलेले असतात 40 गुणांसाठी. 40 गुणांसाठी. गणित मध्ये बीजगणित येणार, भूमिती, अंकगणित यावर तुम्हाला 20 प्रश्न असतात या विषयांवर, आणि 20 प्रश्न 20 गुणांसाठी असतात. आणि हे टोटल सगळं जर तुम्ही एकत्र केले, हे गुण वगैरे, हे टोटल प्रश्न पण 100 असतात आणि गुण पण 100 असतात. आणि मिनिटं टाइम पण तुम्हाला इथं 90 मिनिटं, म्हणजे इथे पण 1.5 तास मिळतो तुम्हाला. बरोबर, असा 3 तासाचा पेपर असतो. ठीक आहे. इथं पाहिलं आपण, हे बघा, सायन्स 40 मार्क्स, मॅथ पण 40 गुणांसाठी, आणि त्यानंतर मॅथ वगैरे 20 गुणांसाठी तुम्हाला. हे बघा, सायन्स विद्यार्थी मित्रांनो 40 गुणांसाठी आहे. बरोबर. SST म्हणजे सोशल स्टडीज 40 गुणांसाठी आहे, म्हणजे सामाजिक विज्ञान, इतिहास, भूगोल वगैरे सगळे विषय आले त्यात. आणि मॅथ म्हणजे गणित तुम्हाला 20 गुणांसाठी, म्हणजे 40 प्रश्न 40 प्रश्न 40 40 40 80, आणि हे 20 100. 100 प्रश्न 100 गुणांसाठी, 100 मार्क्स. ठीक आहे. आता त्यानंतर हे टोटल तुम्हाला मार्क्स किती झाले बाळांनो? हे 100 आणि हे 100. 100 ने 100 200 गुणांसाठी तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मिळून तुम्हाला मार्क्स मिळतात, गुण वगैरे असतात. ठीक आहे. त्यानंतर शेवटी मुलाखत विषयी बघत होतो आपण. फक्त इयत्ता 10वी साठी बाळांनो मुलाखत असते. फक्त इयत्ता 10वी साठी काय असते? मुलाखत असते. ठीक आहे. फक्त इयत्ता 10वी साठी मुलाखत असणार, आणि मुलाखत किती गुणांची असणार? 50 गुणांची असणार. आणि इयत्ता 8वी व 9वी साठी मुलाखत नाही. तुम्हाला मी सांगितलेलं, इयत्ता 8वी आणि 9वी साठी मुलाखत नाहीये. फक्त मुलाखत इयत्ता 10वी साठी आहे, 50 गुणांसाठी आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात बाळांनो 10वी साठी 250 गुणांचा पेपर असेल. 8वी व 9वी साठी पेपर 1 पेपर 2 200 गुण, 200 गुण असे 200 गुणांचा पेपर असतो 8वी 9वी साठी. बरोबर. फक्त मुलाखत 10वी साठी असणार, 8वी 9वी साठी नाहीये. ठीक आहे. आता मुलाखत जर म्हटली तर मुलाखत मध्ये काय विचारलं जातं, काय असतं, सगळ्या गोष्टी बघूया. बघा, इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड त्यांच्या लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर केली जाईल. म्हणजे त्यांनी पेपर कसा लिहिलाय, पेपरला गुण कसे मिळाले, त्यावर आधारित त्यांची मुलाखतीसाठी निवड केली जाणार. मुलाखत ही एन वाडिया कॉलेज पुणे येथे घेतली जाईल, किंवा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुलाखती इतर ठिकाणीही आयोजित केल्या जाऊ शकतात. बरोबर. एकतर एन वाडिया कॉलेजमध्ये होणार मुलाखत,
किंवा दुसऱ्या ठिकाणी होणार जिथं विद्यार्थ्यांना ते ठिकाण सोयीस्कर असेल. ठीक आहे. विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहावे लागेल. स्वतःच्या खर्चाने त्यांना उपस्थित राहावं लागणार. इयत्ता 10वी ते केवळ निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच 50 गुणांची मुलाखत घेतली जाणार. ठीक आहे. जे विद्यार्थी 10वी मुलाखतीसाठी जे विद्यार्थी फक्त ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली असेल तेच फक्त मुलाखतीसाठी येतील आणि त्यांची मुलाखत घेतली जाणार थोडक्यात. ठीक आहे. मुलाखतीचे निकष, विद्यार्थ्यांची नावे, मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासी पत्त्यावर आणि त्यांच्या शाळेमध्ये कळवलं जाईल. निवासी पत्त्यावर पण कळवलं जाईल आणि शाळेमध्ये पण त्यांना कळवले जाईल. ठीक आहे. पुढे बघा. आता यांचं माध्यम कोणतं असतं विद्यार्थी मित्रांनो? बघा, परीक्षेचं माध्यम जे असतं ना, परीक्षेचं माध्यम 4 भाषेमध्ये, इंग्रजी भाषा, मराठी, हिंदी व उर्दू या 4 भाषेमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकतात. बरोबर. माध्यम वगैरे हे 4 विषय. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगत असं होतो की ही जी परीक्षा असते ना बाळांनो, वर्षभरामध्ये वर्षाच्या शेवटी जेव्हा तुमचा अभ्यासक्रम पूर्णपणे संपतो त्यावेळी म्हणजे थोडक्यात 26 एप्रिलला 26 एप्रिल या डेटला तुमचा हा पेपर होत असतो. 26 एप्रिल या दिवशी पेपर होणार. ठीक आहे. या दिवशी काय होतो? कारण की तुम्हाला माहिती आहे आपला साधारणतः जो अभ्यासक्रम असतो आपल्या इयत्तेचा तो एप्रिल मध्ये संपून जातो. त्यानंतर मग तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. अभ्यासक्रम पण झालेला असतो आणि अभ्यास पण तुमचा झालेला असतो. ठीक आहे. शाळेचा अभ्यासक्रम झाला, तुमचा अभ्यास पण बऱ्यापैकी झालेला असतो पर्यंत. त्यानंतर फक्त रिव्हिजन आणि नंतर पेपरला जायचं 26 एप्रिल या दिवशी. ठीक आहे. आता हा जो पेपर असतो कळलं कधी असणार, काय असणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला असतील. ठीक आहे. आणखी एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि तुमचे जे आपलं मित्र परिवार असतील, नातेवाईक असतील त्यांना नक्की हा आपला व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही सुद्धा ही आपल्या व्हिडिओची माहिती वगैरे मिळेल. एमपीएससी परीक्षा काय असते ते कळेल किंवा इतर परीक्षाबद्दल पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. याबद्दल तुम्हाला आणखी कोणती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या परीक्षेविषयी माहिती पाहिजे आहे त्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. ठीक आहे. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.